नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची आजच्या अपडेट असणार आहे। कारण की बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी कमेंटद्वारे विचारत आहेत की सर आमचा हप्ता आम्हाला भेटला नाही आणि आम्ही पात्र असून सुद्धा आम्हाला हप्ता का भेटला नाही। आणि नंतर त्या सांगत आहेत की आम्ही खरोखर पात्र आहेत, आमच्या नावावरती कसल्याही प्रकारचे चारचाकी वाहन नाहीये, आमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी आहे आणि विशेष म्हणजे आमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीला नाहीये, तरी पण आमचा हप्ता का बंद केलेला आहे, अशा कमेंटद्वारे या ठिकाणी लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की तुमची नोंदणी, तुमचा जो अर्ज आहे ते तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे, तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे का ऍक्टिव्ह आहे हे पाहायचं आहे। आणि तुमचा अर्ज जर ऍक्टिव्ह असेल, रिजेक्ट झालेला नसेल, तर तुम्हाला जे आहे ते ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरून तुम्ही जे आहे ते अर्ज करू शकतात आणि तुमचं आधार कार्ड आणि त्या ठिकाणी रेशन कार्ड जोडून तुम्ही जे आहे तुमचं म्हणजे पुन्हा तपासणी करा असं सांगता येणार आहे। आणि तुमची तपासणी केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा लाभ पुन्हा सुरू होऊ शकतो। तर या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, ऑनलाईन तुमचं नोंदणी जी आहे ते ऍक्टिव्ह आहे का हे कसं पाहायचं। तर पहिल्यांदा तुम्हाला जे आहे ते ladkebhin.maharashtra.gov.in ह्या वेबसाईटवरती यायचं आहे। तुम्हाला वेबसाईट पाहिजे असेल तर नक्की या ठिकाणी कमेंट करा, तुम्हाला वेबसाईट भेटून जाईल। कुठल्याही फेक वेबसाईटवर तुम्ही जाऊ नका, कारण की फेक वेबसाईटवर तुमची या ठिकाणी डाटा लीक होऊ शकतो किंवा तुम्हाला या ठिकाणी जे नुकसान होऊ शकते। तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा हे वेबसाईटवर यायचं। वेबसाईटची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला कमेंट करा। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा वर तुम्हाला ह्या 3 रेषा दिसतात, या ठिकाणी ह्या 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे। या 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली या ठिकाणी पहा अर्जदार लॉग इन, या ठिकाणी पाहू शकतात अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे। आता हे अर्जदार लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, तर आपल्याला पहिल्यांदा हा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली पासवर्ड एक आहे, मोबाईल नंबर, पासवर्ड आणि हे कॅप्चा टाकायचं आहे। तिन्ही वस्तू या ठिकाणी टाकायच्या आहेत। तर मी या ठिकाणी मोबाईल नंबर आणि पासवर्ड आणि कॅप्चा टाकून घेतो। या ठिकाणी बरेच लाडके बहिणी मला कमेंट करून विचारतील की सर हा मोबाईल नंबर कुठला टाकायचा आणि पासवर्ड कोणता टाकायचा, पासवर्ड आम्हाला माहित नाहीये। जर तुम्हाला पासवर्ड माहित नसेल तर तुम्हाला खाली या ठिकाणी तुम्हाला स्वतः तुम्ही पासवर्ड दुसरा तयार करू शकतात। तर कसं या ठिकाणी पहा, पासवर्ड तुमचा विसरला असेल तर या ठिकाणी काळ्या अक्षरात लिहिलेलं आहे की पासवर्ड तुमचा विसरला असाल तर येथे क्लिक करा। तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचंय आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही स्वतः तुमचा नवीन पासवर्ड तयार करू शकता। तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला तुमचा पासवर्ड जर विसरला असेल किंवा तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही नवीन पासवर्ड तयार करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड आणि कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी पहा मी जे आहे ते पासवर्ड आणि कॅप्चा टाकलेला आहे आणि मोबाईल नंबर टाकलेला आहे। तुम्ही पण मोबाईल नंबर, कॅप्चा आणि पासवर्ड टाकून घ्या आणि खाली तुम्हाला लॉग इन ऑप्शन दिसते, यावरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी पहा वरच्या साईडला लॉग इन सक्सेसफुल दिसत आहे, अशा प्रकारे लॉग इन सक्सेसफुल दिसायला पाहिजे। तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे का ऍक्टिव्ह आहे कसं पाहायचंय। तर या ठिकाणी पहा केलेले अर्ज यावरती क्लिक करा। केलेले अर्ज यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात तुमचं जे अर्ज आहे, तुमचा ऍप्लिकेशन स्टेटस आहे ते या ठिकाणी पाहू शकतात। अशा प्रकारे अप्रूव्ड असायला पाहिजे हिरव्या कलरमध्ये, या ठिकाणी तुम्ही केलेलं पाहू शकतात। त्यानंतर या ठिकाणी पहा संजय गांधी योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का, ते या ठिकाणी नो दिलेला आहे। त्यानंतर समोर पहा अशा प्रकारचं एक पैशाचं म्हणजे रचं या ठिकाणी चिन्ह दिलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय आणि पाहायचं आहे की तुम्हाला किती हप्ते पडलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी जे आहे ते कोणत्या तारखेला किती रुपये तुम्हाला या ठिकाणी पडलेले आहे हे संपूर्ण या ठिकाणी पाहता येणार आहे। या ठिकाणी पहा तुम्हाला किती तारखेला कोणते पैसे पडले, कोणता तुमचा हप्ता कॅन्सल झालेला आहे हे पण सर्व या ठिकाणी पाहता येणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला पाहायचं आहे, हे पण तुम्ही चेक करू शकतात। नंतर या ठिकाणी पहा तुम्हाला जर अशा प्रकारे जर तुमचं ऍक्टिव्ह असेल, असं अप्रूव्ड असेल, तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला ऑनलाईन तक्रार करायची आहे। ऑनलाईन तक्रार कशी करायची तुम्हाला थोडक्यात सांगतो। तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा ह्या 3 रेषेवरती क्लिक करायचंय। 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा एक तक्रारचा ऑप्शन आहे, तक्रार या ठिकाणी पाहू शकतात। ही तक्रार ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचे। तक्रारवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं आपल्यासमोर जे आहे ते असं ऑप्शन आणणार आहे आणि इथं जे आहे पहा ऍड ग्रीव्हन्स यावरती क्लिक करायचंय साईडला। तर त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात असं आपल्याला आपल्यासमोर तक्रार फॉर्म ओपन होणार आहे। तर या ठिकाणी तक्रार फॉर्म ओपन झाल्यानंतर सिलेक्ट माय ॲप्लिकेशन, माय ॲप्लिकेशन निवडायचं आहे पहिलं ऑप्शन। आणि त्यानंतर या ठिकाणी साईडला जे दिलेलं आहे या ठिकाणी पहा तुम्हाला इथं किती पहिलं ऑप्शन आहे अप्लाय फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड, त्यानंतर दुसरं आहे डिसकंटिन्यू सिमीज, त्यानंतर तिसरं आहे सरेंडर सिमीज बेनिफिट आणि चौथा आहे रॉंग आधार नंबर ऑन ॲप्लिकेशन आणि पाचवं आहे अदर। तर ह्यापैकी तुमचं जेही तुम्हाला स्टेटस असेल दाखवत असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। माझ्या केसमध्ये पहिलं आहे अप्लाय फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड, हे मी निवडत आहे। तुमच्या केसमध्ये जे असेल ते तुम्ही निवडू शकतात। तर या ठिकाणी पहा तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी पाहता येणार आहे, तुमचा अर्ज क्रमांक पाहता येणार आहे। तुम्हाला या ठिकाणी काय कारणास्तव सिक्युरिटी कारणामुळे हे ब्लर केलेलं आहे, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल। या ठिकाणी पहा त्यानंतर रिमार्क तुमचा तुम्ही पाहू शकता। तर रिमार्क जे आहे ते तुम्ही कंपल्सरी पाहायचं आहे, कारण की रिमार्कमध्ये तुमचं स्टेटस या ठिकाणी पहा
अशा प्रकारे तुमचं स्टेटस अप्रूव्ड आहे का हे चेक करा, कारण की स्टेटस जर अप्रूव्ड असेल तर तुम्हाला 100% लाभ भेटू शकतो, कारण की स्टेटस जर रिजेक्ट झाले असेल तर तुमचा लाभ बंद पण होऊ शकतो, पण असं स्टेटस जर असेल तर तुमचा 100% लाभ भेटू शकतो. त्यानंतर या ठिकाणी पहा वर्णन करायचं आहे. वर्णन काय करायचं या ठिकाणी तुम्हाला सांगतो. वर्णन कसं करायचं ते पण तुम्हाला अगदी काही मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. वर्णन म्हणजे तुमचा लाभ का बंद झालेला आहे, की तुमचं म्हणणं काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं. तुम्ही तक्रार का करत आहेत ह्याचं जे आहे त्या ठिकाणी विश्लेषण करायचं आहे किंवा वर्णन करायचं आहे, या ठिकाणी लिहायचं आहे. तुम्हाला काय लिहायचं तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी सांगितलं लिहू शकता किंवा तुमच्या मनाने पण तुम्ही लिहू शकता. तर तिथे काय लिहिलं मी, की मी सत्य प्रतिज्ञेवर कळवते की मी माझी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून माझ्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीला नाहीये किंवा माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन कोणाच्या नावावरती नोंदणी करत नाहीये किंवा माझ्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त नाहीये. या ठिकाणी पहा या योजनेमध्ये मी पात्र असून तरी पण माझ्या आधार कार्डची पूर्ण चौकशी करून माझ्या रेशन कार्डची पूर्ण तपासणी करून पुन्हा या ठिकाणी चालू करावा माझा लाभ याकरता मी या ठिकाणी अर्ज सादर करत आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे लिहायचं आहे किंवा तुम्ही स्वतः तुमच्या मनाने पण काही तुम्हाला जे बरोबर वाटते ते लिहू शकतात. या ठिकाणी तुम्हाला हे जे प्रॉम्प्ट पाहिजे असेल किंवा हे लिहिलेलं तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला कमेंट करा, हे तुम्हाला कॉपी पेस्ट आपल्या कमेंटमध्ये भेटून जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. ठिकाणी पहा पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी वर्णन लिहिलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे पुढं तुमचं वर्णन लिहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही कागदपत्र अपलोड करायचे आहेत, परंतु ते कागदपत्र जे आहेत त्यांची साईज जास्तीत जास्त 1 MB असायला पाहिजे. 1 MB पेक्षा जास्त साईज या ठिकाणी अपलोड होणार नाही. तुम्हाला 1 MBचं कागदपत्र पाहिजे. या ठिकाणी पहा डॉक्युमेंट्स नेम या ठिकाणी आपल्याला जे आहे ते आपल्याला जेही आधार कार्ड असेल किंवा रेशन कार्ड असेल ते या ठिकाणी त्या डॉक्युमेंट्समध्ये त्या कागदपत्राचं नाव टाकायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड या ठिकाणी पाहू शकतात. आधार कार्ड जे आहे ते असं नाव टाकू शकतात. साईडला तुम्हाला बाणासारखं दिसत आहे त्यावरती अपलोड यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड जिथं असेल ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आता आधार कार्ड अपलोड केल्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला दुसरं आणखीन कुठलं कागदपत्र अपलोड करायचं म्हणजे रेशन कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, बँक पासबुक असेल, तसं तुम्हाला निळ्या कलरमध्ये साईडला दिसत आहे. निळ्या कलरमध्ये ते ॲड अदर अटॅचमेंट यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी रेशन कार्ड किंवा तुमचं पासबुक तुम्ही त्यासोबत जोडू शकता. आणि या ठिकाणी तुमचं रेशन कार्डचं असेल तर रेशन कार्ड असं नाव टाकायचं आणि रेशन कार्ड पण तुम्हाला असं अपलोड करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला आणखीन कुठले कागदपत्र जोडायचे असतील, पासबुक असेल, पॅन कार्ड असेल, त्या ठिकाणी ॲड अदर अटॅचमेंटवरती क्लिक करून निळ्या अक्षरामध्ये दिलंय त्यावरती क्लिक करून तुम्ही दुसरे कागदपत्र आणखीन जोडू शकतात. त्यानंतर पहा शेवटला तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा भरायचा आहे. तुमचा जोही कॅप्चा असेल तो तुम्हाला हा कॅप्चा भरायचा आहे. कॅप्चा भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. या ठिकाणी पाहू शकतात सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते अगदी एक तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट नंबर येईल. नंबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता स्क्रीनवरती अशा प्रकारचा नंबर येईल. तो नंबर आल्यानंतर तुम्हाला काही दिवस वेट करायचा आहे. तुमचं जे आहे ते काही दिवस जे तक्रार दिलेली आहे ती पेंडिंगमध्ये असेल. काही दिवस जे आहे ते रिव्ह्यू असणार आहे आणि रिव्ह्यू झाल्यानंतर तुमचा जे आहे ते अशा प्रकारे हप्ता पुन्हा पात्र झाल्यानंतर तुमच्या आधार कार्डची पुन्हा तपासणी केली जाईल. सदर आधार कार्ड तुम्ही सदर व्यक्ती म्हणजे आपल्या लाडकी बहिणीचे जे अधिकारी असतील, संबंधित अधिकारी, वरिष्ठ अधिकारी तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड चेक करतील आणि तुम्ही खरोखर पात्र असाल, तुमच्या नावावरती 4 चाकी वाहन नसेल, तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरी नसेल, तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसेल, तर तुमचा लाभ जे आहे ते पुन्हा सुरू करू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन तुम्ही घरी बसून तक्रार करू शकता. तुमचा हप्ता तुम्हाला जर भेटत नसेल तर तुम्ही खरोखर पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला थोडी पण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या पेजला फॉलो करून ठेवायला विसरू नका. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील नक्कीच खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.